जमीन उपचार. बेड तयार करताना शिफारस केलेल्या प्रमाणात फॉस्फेट, पोटॅश, झिंक सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट, मायकोरायझा आणि भूमी पॉवर वापरावे. यासोबतच चांगले कुजलेले शेणखत, पालापाचोळा किंवा गांडूळ खत जमिनीत मिसळावे. 2. बीजोपचार. धान्य पिकांसाठी सोयाबीन, मूग, मटकी यांसारख्या एकदल किंवा द्विदल धान्याच्या बियाणा पेरणीपूर्वी प्रक्रिया करा. प्रति किलो बियाण्यास 25 ते 30 मिली सीड ट्रीटमेंट चोळून बियाणे सावलीत वाळवा आणि नंतर पेरणी करा. पौर्णिमेनंतर चतुर्थीला फुलकळी येईपर्यंतच्या वाढीच्या अवस्थेत ग्रो 2 मिली अधिक नायट्रोकिंग 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. फुलकळी आल्यानंतर ब्लूम 2 मिली अधिक कॅल्शियम 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. अमावस्येनंतर येणारी अष्टमीला थ्रिप्स, माइट्स, कोळी यांसारख्या अतिसूक्ष्म कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी ऑर्गोमाइट 1 ते 2 मिली अधिक PPNP 1 मिली अधिक SL 90 0.3 मिली मिसळून फवारणी करावी. पौर्णिमेनंतर येणारी अष्टमीला व्हायरस आणि बाह्य बुरशी नियंत्रण करणे गरजेचे आहे. व्हायरोसोल 1 ते 2 मिली अधिक प्रतिबंधात्मक 2 ग्रॅम अधिक SA 90 0.3 मिली अधिक गोमूत्र 1 ते 2 मिली हे मिश्रण प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अमावस्येला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अंतर्बाह्य कीड नियंत्रण करावे. त्यासाठी पेस्टोहिट 1 मिली अधिक PPNP 1 मिली अधिक S10 स्टिकर स्प्रेडर 0.5 मिली अधिक गोमूत्र 1 मिली हे मिश्रण प्रति 1 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 4. पाण्याचे नियोजन. शेतात जास्त पाऊस झाल्यास किंवा पाणी साचल्यास रूटरगार्ड 2 किलो मातीतून प्रति एकर वापरावे आणि फंगोहिट 2 मिली याप्रमाणे फवारणी करावी. पाणी कमी पडल्यास उन्हाळ्यात टंचाई आली तर प्रति एकरी 2 किलो ॲक्वा जेलग्रो पावडर वापरणे. फायदे. हे पावडर सुमारे 8000 लिटर पाणी मातीमध्ये धरून ठेवते. जेलमुळे खते, पाणी मुळाजवळ उपलब्ध ठेवते. बाष्पीभवन कमी होते आणि याचा परिणाम 2 ते 3 वर्ष चांगले टिकतो.